ठरलं तर मग 26 एप्रिलच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. अर्जुन सायली त्यांच्या रूममध्ये आलेले असतात. तर सायली अर्जुनला म्हणते, आज तुम्ही आराम करा. तर अर्जुन सायलीला म्हणतो, नाही, आता तर खरी काम करण्याची लढाई आलेली आहे. कारण खरा मुखवटा आता प्रियाच्या सर्वांसमोर आणायचा आहे. तर सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहेत. कारण खरा गुन्हेगार बाहेर मोकाट फिरत आहे आणि खोट्या गुन्हेगाराला शिक्षा भेटली आहे. प्रिया विरोधात भरपूर आता पुरावे गोळा झालेले आहेत. आता एक एक करून आपल्याला ते सर्वांसमोर आणावे लागतील आणि तिचा खोटा मुखवटा सर्वांसमोर आणून शांताबाईचा तिनेच खून केला आहे हे सिद्ध करावे लागेल. एकदा का ठोस पुरावे तिच्या विरोधात उभे झाले ना, मग तिला जेलमध्ये जाण्याशिवाय कोणी थांबवू शकणार नाही. तर अर्जुन सायली प्रिया विरोधात खूप मोठा आता प्लॅन करतात आणि तिला पूर्ण अडकवण्याची तयारी आता झालेली असते. तर इकडे चैतन्य अस्मिताताईला म्हणतो, अस्मिताताई, मी तुझ्यासाठी खूप छान गिफ्ट आणलेलं आहे. तर चैतन्य त्याच्या बॅगमधील अस्मिताताईला गिफ्ट देतो. चैतन्यने अस्मिताताईला चक्क नेल पेंटची किट आणलेली असते. कारण अस्मिताला नेल आर्ट करण्यासाठी खूप आवडत असते. तर अस्मिता चैतन्याला म्हणते, अरे याची काय गरज होती, मी कुठे करते. त्यावर चैतन्य अस्मिताला म्हणतो, अगं दुसऱ्यांसाठी नाही नटायचं, आपण स्वतःसाठी नटायचं. प्रत्येक गोष्ट दुसऱ्यांसाठीच का करायची आपण. तर बरेच काही भावाच्या नात्याने चैतन्य अस्मिताला सांगत असतो आणि तू नवीन फुलासारखी परत राहत जा, मज्जा मस्ती करत जा, तशीच मला माझी ताई आवडते असं म्हणून तिला सांगत असतो. तर चैतन्याला कोणीतरी आवाज देतो. चैतन्य निघून जातो. तेवढ्यात तिथे अस्मिताचा नवरा सचिन येतो. सचिन अस्मिताला म्हणतो, अगं अर्जुन कुठे आहे, मला त्याला अभिनंदन करायचं आहे. त्याची निर्दोष सुटका झाली ना जेलमधून, त्यासाठी. तर अस्मिता सचिनला म्हणते, सायली अर्जुन रूममध्ये आराम करत आहेत, आताच त्यांना डिस्टर्ब करू नको, खूप थकून आले आहेत, त्याला नंतर भेट. तर सचिन अस्मिताच्या हातातील किट पाहतो आणि हे काय, नेल आर्टची किट कशासाठी आणली आहेस, तुझ्या हाताला आता कोण पाहणार आहे. बाळाला सांभाळण्याच्या नादामध्ये या गोष्टींपासून दूर राहत जा, तू साधी सिंपलच छान दिसतेस असं म्हणून तिला टोमणं मारत असतो. तर अस्मिता सचिनला म्हणते, हे किट मी नाही आणले, मला चैतन्याने गिफ्ट दिले आहे आणि मला काय करायचे आणि काय नाही तू मला सांगायची अजिबात गरज नाही असं म्हणून अस्मिताने सचिनची तोंडबंदी केलेली असते. तर इकडे प्रिया कॅफेमध्ये अधिराजला भेटण्यासाठी येते. प्रिया अधिराजला म्हणते, खरं तर तुझ्यासमोर मला नेहमीच रडगाणं गायला नाही आवडत, पण काय करू, परिस्थिती पण माझी तशीच आहे. तर अधिराज प्रियाला म्हणतो, तू मला सांगू शकतेस, मी नाही तर कोण तुझं ऐकून घेणार, मला तू बिनधास्त सांगू शकतेस, काय झालंय आता सांगशील का. तर नाटकी प्रिया अधिराजला म्हणते, माझा नवरा असा निघाला म्हणून मी माझ्या आईबाबांकडे राहत होते आणि आईबाबा सतत आजारी असायचे, त्यामुळे मला पैशाची खूप गरज होती आणि मी त्यामुळेच घर घाण ठेवले. ज्या व्यक्तीकडून पैसे घेतले होते ना, तो व्यक्ती आता खूप परेशान करत आहे आणि घर परत घेईल असं म्हणत आहे, काय करावं ते कळतच नाही. त्यावर अधिराज प्रियाला म्हणतो, कशाला काळजी करतेस, मी आहे ना, आता आपल्या दोघांचं लग्न होणार आहे, माझं सर्व क्रेडिट तुझंच आहे, मी तुझ्याकडे एक क्रेडिट देतो, तू बिनधास्त त्यामधले पैसे खर्च करत जा. असं समज की आपलं लग्न झालं आहे आणि हे पैसे तुझेच आहेत, तू मला सांग तुला किती पैसे हवे आहेत, मी तेवढे तुला देतो. तर प्रिया आतली आत खूप खुश होते, हा मला खरंच पैसे देणार की काय, प्लॅन किती सक्सेस होत आहे, ही तर माझी खरीच पैशाची मशीन आहे असं म्हणत ती खुश होते आणि अधिराजला 5 लाख रुपये मागते. तर अधिराज कुठल्याही प्रकारचा न विचार करता आणि तिला कॅश न देता अकाउंटवरती पैसे देतो. कारण अधिराजला खूप मोठा आता पुरावा सापडलेला असतो. कारण त्याला माहीत असते अकाउंटवरून जर पैसे दिले तर तो पुरावा म्हणून सिद्ध करता येतो आणि अधिराज कुठल्याही प्रकारचा न विचार करता प्रियाच्या मोबाईलवरती 5 लाख रुपये पाठवून देतो. 5 लाख रुपये अकाउंटवरती येताच प्रिया खूप खुश होते आणि विचार करते, याला मी 5 लाख रुपये उगाच मागितले, 15 लाख रुपये मागायचे होते, कारण हे तर माझं क्रेडिट कार्ड आहे. आता हे 5 लाख रुपये घेऊन अर्जुन आणि सायलीने माझ्या विरोधात कोणाकोणाला उभा केला आहे आणि काय काय पुरावे उभा केले आहेत हे सर्व काही माहीत करून घेता येईल आणि त्या लोकांना हे पैसे देता येईल. हा प्रियाचा प्लॅन असतो.
आदिराज टेबलवरती एक छोटा कॅमेरा बसवतो आणि त्या दोघांचे बोलणे सर्व त्याने रेकॉर्ड केलेले असते. तर इकडे अश्विन सकाळी सकाळी प्रियासाठी छान कॉफी बनवून आणतो. तर नाटकी प्रिया अश्विनला म्हणते, तुला काय गरज होती, मी करून घेतली असते ना. तर अश्विन प्रियाला म्हणतो, माझी गोड बायको इतकं रोज काम करते, तिच्यासाठी तर मी कॉफी बनवू शकतो ना. तर अश्विन प्रियाला म्हणतो, तू आज कामावर नाही गेली का. तर प्रिया अश्विनला म्हणते, आज मला सुट्टी आहे. तर अश्विन खूप खुश होतो आणि प्रियाला म्हणतो, आज मला पण सुट्टी आहे. आपण एक काम करायचं का, आपण लंच बाहेर करायला जायचं का. तुला पण सुट्टी आहे, मला पण सुट्टी आहे. लंच झाल्याच्या नंतर छान आपण मूव्ही पाहण्यासाठी जाऊया. तर प्रिया विचार करते, याच्यासोबत जर मी हे टाईमपास करत बसले ना तर सायली आणि प्रिया सर्वांसमोर माझे पुरावे सादर करतील. त्या लोकांना शोधावे लागेल आणि माझ्या विरोधात काय काय पुरावे गोळा केले आहेत त्यांचे पैसे देऊन तोंड गप्प करावे लागेल. पण प्रियाचा नाईलाज होतो आणि प्रिया अश्विनला म्हणते, ठीक आहे, आपण जाऊया बाहेर. तर दोघांचा लंच करण्याचा प्लॅन झालेला असतो. तर इकडे सायली अर्जुनला म्हणते, काय काम करत आहेत तुम्ही. तर अर्जुन सायलीला म्हणतो, संतोष लांडगेची फाईल पाहत आहे. नक्की त्याच्या आर्थिक अडचणी काय होत्या, प्रियाने कोणत्या दबावाखाली त्याला पैसे दिले असतील आणि त्यांनी साक्षा कोर्टामध्ये कसं काय चेंज केली, या सर्व गोष्टी मी जाणून घेत आहे. काहीतरी त्याचा वीक पॉईंट असेलच, तेव्हाच प्रियाने त्याचं तोंड बंद केलेलं आहे. तर सायलीसुद्धा अर्जुनला म्हणते, अगदी तुमचं बरोबर आहे, आपण आता प्रियाबद्दलचे एक एक पुरावे सर्वांसमोर आणूया. DNA टेस्टचे रिपोर्ट पण सुद्धा लवकरच येणार आहेत. ते एकदा आले की खूप मोठा धमाका होणार आहे. पण ते रिपोर्ट येण्याआधी आपण प्रियाचे एक एक गुन्हे समोर आणल्याच्या नंतर ती त्या गोष्टीमध्ये बिझी राहील आणि शांताबाईंचा खून तिनेच केला आहे हे पुरावे शोधण्यासाठी आपल्याला वेळ पण मिळेल. त्यावर अर्जुनसुद्धा सायलीला म्हणतो, ब्रिलियंट आहेत. एका दगडामध्ये 2 पक्षी आपण मारूया आणि आपण असंच करूया. तर सायली अर्जुनला म्हणते, मी सँडीला कॉल करते आणि प्रिया विरोधामधील गुन्हे त्याच्याकडनं घेते. तर सायली सँडीला कॉल करते पण सँडी कॉल उचलत नाही. तर सायली अर्जुनला म्हणते, सँडी आत्ता कॉल उचलत नाही पण रिटर्न तो मला कॉल करेलच. मी आता खाली जाते, खाली खूप कामे पडले आहेत आणि आपण पुढचा प्लॅन करूया. असं म्हणून सायली इकडे निघून येते. तर विमल आणि चक्क प्रिया किचनमध्ये काम करत असतात. तेवढ्या तिथे सायली येते. तर नाटकी प्रिया सायलीला म्हणते, सायली आज मी किचनमध्ये सर्व काम करणार आहे, हवं तर तू आराम करू शकतेस. तर सायली सर्वांना म्हणते, आज दिवस कुठून निघाला आहे, चक्क प्रिया नाश्ता करत आहे. तेवढ्यात तिथे अस्मिता सायलीला आणि विमलला आवाज देतात कारण बाळाला आंघोळ घालायची असते. तर त्या प्रियाला तिथे सोडून बाळाला आंघोळ घालण्यासाठी जातात. सायली जाता जाता मात्र तिचा मोबाईल किचनमध्ये लावते कारण तिला माहीत असते प्रिया माझा मोबाईल उचलेल आणि ती काहीतरी प्लॅन करण्याचा प्रयत्न करेल आणि तिचं सर्व सत्य बाहेर निघेल. ठरल्याप्रमाणे होतं सुद्धा तसेच. प्रिया किचनमध्ये काम करत असते. सायलीने मोबाईल तिचा चार्जिंगला तिथेच लावलेला असतो. सायलीच्या मोबाईलवरती सँडीचा कॉल येतो. प्रिया विचार करते, हा सँडी सायलीला का कॉल करत आहे. तर कुठल्या प्रकारचा न विचार करता प्रिया तो कॉल उचलते. सायली समजून प्रियालाच बोलत असतो. सायली ताईंना म्हणतो, सायली ताई, मी प्रिया विरोधात सर्व तिच्या अफेअरचे पुरावे गोळा केलेले आहेत. मी तुम्हाला ॲड्रेस पाठवतो, त्या ॲड्रेसवरती या आणि सर्व पुरावे घेऊन जा. हे ऐकताच प्रियाला मात्र खूप मोठा धक्का बसतो. तर प्रिया कॉल ठेवून देते. म्हणजे या दोघांनी माझ्या विरोधात माझ्या कुठल्या अफेअरबद्दल पुरावे गोळा केलेले आहेत नक्की. मला त्या सँडीला गाठून ते पुरावे त्याच्याकडून घ्यावे लागतील. तर प्रिया ते नाश्ता सोडून देते आणि बाहेर जाण्यासाठी निघते. तर इकडे सर्वजण नाश्ता करण्यासाठी येतात आणि नाश्ता तयार झाले का सर्वजण आरडाओरड करतात. सायली आणि विमल बाहेर येतात आणि इथे प्रिया नाश्ता करत होती असं सर्वांना म्हणतात. प्रियाने नाश्ता केला नाही हे पाहून सर्वांना धक्का बसतो. तर सायली सर्वांना म्हणते, मी 5 मिनिटामध्ये पोहे करते, तुम्ही फक्त 5 मिनिट दम काढा. तर तेवढ्यात तिथे प्रिया पर्स घेऊन बाहेर जाण्यासाठी निघते. तर अश्विन प्रियाला म्हणतो, तू कुठे जात आहेस, आपलं ठरलं आहे ना आपण लंचला बाहेर जाणार आहोत.
तर नाटकी प्रिया सर्वांना परत एकदा खोटं बोलते आणि म्हणते माझी अर्जंट मीटिंग निघालेली आहे आणि मला बोलवलेलं आहे. तर सायली प्रियाला म्हणते अशी कशी ग तुझी सारखीच मीटिंग निघते कोणत्याही वेळेला. आणि अर्जुनसुद्धा प्रियाला म्हणतो फॅशन डिझायनिंगच्या ह्याच्यामध्ये मी कधी ऐकलं नाही की अर्जंट मीटिंग आहे. तू काय डॉक्टर थोडी आहेस. तर अर्जुनने एकदा तिचा पोपट केलेला असतो. तर नाटकी प्रिया सर्वांना म्हणते माझं पण कामच आहे. मी पण छान स्टेजवरती आहे आणि त्यामुळेच मला महत्त्वाच्या मीटिंग आणि माझी कंपनी पूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेवते आणि कोणत्याही कामाला मलाच पुढं करते. त्यामुळेच माझ्या अचानक क्लायंट येतात आणि अचानक मीटिंग निघतात. प्रिया कोणाचं काही ऐकून घेत नसते कारण तिला तिच्या विरोधात असलेले पुरावे गोळा करण्यासाठी सँडीला भेटण्यासाठी जायचं असते. तर ती निघून जाते. तर बाबा सर्वांना म्हणतात बरं आहे ती कोणत्या तरी कामामध्ये गुंतलेली आहे त्यामुळेच तिने जरा कट कारस्थान बंद केलेले असेल. पण अर्जुनला सायलीला माहीत असते अजून हिचे कट कारस्थान बंद झालेले नाही तर वरची वर ते वाढतच असतात. तर अर्जुन सायलीला जरा साईडला बोलवतो. तर अर्जुन आदिराजला कॉल करतो आणि तुला आज प्रिया भेटण्यासाठी येणार आहे का असं त्याला विचारतो. तर आदिराज अर्जुनला म्हणतो हो आज आमचं दुपारी भेटण्याचं ठरलं आहे. तर दोघांना पण हिची काय अर्जंट मीटिंग आहे हे समजलेले असते. तर उद्याच्या भागामध्ये सँडीने सांगितलेल्या ॲड्रेसवरती आता प्रियाच पोहोचलेली असते आणि त्याच्याकडून ती ते पुरावे घेत असते. प्रिया सँडीला म्हणते तू माझे पुरावे त्या सायलीला देणार होतास ना असं म्हणून त्याच्या हातातून हिसकावून घेत असते. तेवढ्यात तिथे काव्य आणि ईश्वरी येतात आणि सँडीला स्कूटीवरती पळून घेऊन जातात. प्रियाच्या हाती खूप मोठे पुरावे लागलेले असतात पण ह्या खऱ्या 2 वाघिणी येऊन ते पुरावे प्रियाच्या हातातून घेतात आणि प्रियाला चांगलाच धडा शिकून तिला धक्का मारत आणि तिच्या हातामध्ये खोटे पुरावे थोपवत तिथून पळ काढतात. आता खऱ्या अर्थाने परत एकदा प्रियाच्या हातामध्ये पुरावे लागलेले नसतात आणि परत एकदा सायली अर्जुनच्या खूप मोठ्या प्लॅनमध्ये ती अडकलेली असते. तर सायली अर्जुन कशा प्रकारे प्रियाचे सर्व पुरावे जगासमोर आणणार आणि तिचा खरा मुखवटा कशा प्रकारे सर्वांसमोर दाखवणार, तिला जेलची हवा कशा प्रकारे दाखवणार हे पाहण्यास खूपच रंजक ठरणार आहे. असे सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.